नमस्कार श्रोते हो, कथामृत या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. चातुर्मास सुरू आहे आता आणि सणवार व्रतवैकल्ये ही सुरू आहेत. काही वेळेला आपण असा विचार करतो की चातुर्मासात सणवार व्रतवैकल्ये जास्त का करतो आपण, का असतात जास्त. तर आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या दरम्यानच्या काळात देव झोपतात असं म्हटलं जातं. या कालावधीत असुर मानवांना त्रास देऊन छळ करतात. मानवाने सतत जागृत राहणे आवश्यक असते. असुरांचा त्रास टाळण्यासाठी मानवाला सतत जागे राहावे लागते. असुरांचा त्रास नष्ट करण्यासाठी आपली पुण्यशक्ती वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याने पुण्यकर्म करण्यासाठी व्रतवैकल्ये सणवार करून पुण्यसंचय पुण्यशक्ती वाढवण्यासाठी ही व्रते सुरू झाली. माणसं ही व्रते करू लागली. त्यामुळे मानव सतत जागृतावस्थेत राहून त्याच्यामुळे त्यांचा असुरांचा त्रास हा कमी होऊ लागला. आता चातुर्मासातील सुरू आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यात तर जास्तच व्रत असतात. खूप छान वाटतं. खूप पवित्र महिना असतो हा. आणि जनरली पहा, आपल्याला श्रावणातील कथा ज्या आहेत ना, ती सोमवारची शिवामुठीची, मंगळागौरीची, परत शुक्रवार असतो ना, तर त्याची कथा, शनिवारची कथा ही आपल्याला माहिती असते. आणि परंतु काय होतं की काही घरामध्ये ठराविक पूजा या केल्या जात नाहीत. सगळीचकडे सगळ्या पूजा केल्या जातात असं नसतं. काही घराण्यामध्ये, आमच्या घराण्यात ती नाही पद्धत असंही म्हणतात बायका. तर आज ही वर्णासाठीची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकी वर्णासाठीची कहाणी काय आहे आणि हे व्रत काय आहे. तर ऐकूया कहाणी वर्णासाठीची. पण हो, त्याआधी आमच्या कथामृत या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या तसं त्यानं एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं, मुली कोणाच्या नशिबाच्या, तुमची नशीब काय, असं त्यानं आपल्या मुलींना सहज विचारलं. 7वी मुलगी होती ती म्हणाली, मी माझ्या नशिबाची. हे ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला. मग त्या ब्राह्मणानं काय केलं, 6 मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली. अगदी थाटामाटात त्यांची लग्ने केली. 7व्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधी उठली होती. हातपाय झडून चालले होते. आज मरेल का उद्या मरेल याचा भरवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली, मुलींची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली. पुढं थोड्याच दिवसांनी तिचा पतिराज, म्हणजे जी धाकटी होती मुलगी 7वी, तिचा नवरा मेला. तसं सगळ्यांनी त्याला स्मशानात नेलं. पाठीमागून तीही गेली. सर्व लोक त्याला दहन करू लागले. पण तिनं त्यांना तसं करू दिलं नाही. त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, आता तुम्ही जा, जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं. सगळ्यांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं की अगं, आता इथं बसून काय उपयोग होणार आहे. पण तिनं कुणाचंही ऐकलं नाही. तेव्हा सगळे लोक आपापल्या घरी गेले. पुढं झालं काय, तर तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं. तसं बापानं तिला टोला दिला की तुझं नशीब कसं आहे, माझ्या नशिबाची असं म्हटलेलीस ना. तिनं परमेश्वराचा धावा केला की देवा, मला आई बापानं सांडिया, मी उपजतच का रांडिया.
असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत रडत बसली. मग काय चमत्कार झाला. मध्यरात्र झाली. शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली. तसं पार्वती शंकराला म्हणाली, कोणी एक बाई रडत आहे हो, असं ऐकू यायला लागले. आपण पाहूया का? शंकरानं ते विमान खाली उतरवलं. दोघांनी तिला रडताना पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं. तिनं झालेली सगळी हकीकत शंकर पार्वतीला सांगितली आणि पार्वती मातेला तिची दया आली. तिनं सांगितलं, तुझ्या मावशीला वर्णसठीचा वसा आहे. तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये. तुझ्या नवऱ्याला ते पुण्य अर्पण कर, म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल. असं म्हणून शंकर पार्वती निघून गेली. तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णसठीचं पुण्य घेतलं. इकडे आली. नवऱ्याला दिलं. तसा नवरा जिवंत झाला. रोगराई गेली. कांती सुंदर झाली. बायकोला विचारू लागला, माझ्या हातापायांच्या कळा गेल्या. इतका देह सुंदर झाला. अगं असं कशानं झालं? तिनं सर्व हकीकत सांगितली. मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेले आणि सगळी हकीकत सांगितली. तिला वर्णसठीचा वसा विचारला. ती म्हणाली, श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसऱ्या पानावर वर्णे म्हणजेच वाल घ्यावे, त्याच्यावर दक्षिणा ठेवावी व शंकर नाहाती गौरी भराडी घे माझ्या वर्णसठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं. ते ब्राह्मणास द्यावं. असं दरवर्षी करावं, म्हणजे संकट नाहीशी होतात, इच्छित मनोरथ प्राप्त होतात, संतती संपत्ती लाभते. याप्रमाणे तिनं केलं. सुखी झाली. माहेरी गेली. बापाला भेटली. त्याला म्हणाली, बाबा बाबा तुम्ही टाकलं, पण देवानं मला दिलं. पुढं सर्वांना आनंद झाला. तसा तुम्हा आम्हा सर्वांना हवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळीनो, आपण थोडा विचार केला की आपल्या लक्षात येईल की आपले सणवार हे जे आहेत ते त्या ऋतूप्रमाणे खाणं पिणं आपलं ठरवलेलं आहे बघा. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत असते. तीळ आणि गूळ ऊर्जेची गरज असते आपल्या शरीराला. त्यावेळी तीळ हे पण ऊर्जा देणारं आहे आणि गूळ याच्यामुळं सुद्धा उष्णता मिळते आपल्या शरीराला. त्यामुळे तिळगूळ असे बरेच आपले सण आहेत बघा. जसं रंगपंचमी उन्हाळ्यामध्ये खेळली जाते नाही का, आपल्या शरीराला थंडाव्याची गरज असते. तर अशाच पद्धतीनं हे वाल आपल्याला माहिती आहे की वालाच्या शेंगा असतात आणि ह्या वालाच्या शेंगांचा फायदा आपल्या शरीराला खूप होतो बघा. तर पचनक्रिया सुधारते वालाच्यामुळे. वजन कमी करण्यास ह्याची मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं हे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. हाडे मजबूत होतात. हृदय निरोगी राहते आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत. डोळ्यांसाठी चांगले आहेत आणि शेतीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत हे. कारण वालाच्या शेंगा दुष्काळातही चांगल्या प्रकारे येतात. म्हणून शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. कमी पाण्यात येणारं पीक. तर या वालाच्या शेंगा हे जे वाल आहेत हे आपल्या शरीराला बहुगुणी आहेत. म्हणून काही ना काही प्रकारे हे सुद्धा जे काही पदार्थ आहेत हे आपल्या शरीरात गेले पाहिजेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक सण उत्सव हे आपल्या इथं साजरे केले जातात. तर ही श्रोत्यांनो, ही होती वर्णसठीची कहाणी. तर आता आणखीन पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये म्हणूया आपण पुढच्या भागामध्ये
कहाणी घेऊन येतोय शिळा सप्तमीची. तोपर्यंत मला आज्ञा द्या. नमस्कार.